धनुष्यबाण चिन्हाच्या संबंधित सुनावणी आज पार पडेल आणि निकाल मिळेल असं अनेकांना वाटत होतं। राजकीय गल्लीपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळ्यांच्या नजरा आज या सर्वोच्च न्यायालयावरती खिळल्या होत्या। पण अखेर पुन्हा एकदा तोच सीन। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलोड। निकाल तर लांबच, आज कोर्टात धनुष्यबाण चिन्हाच्या संबंधित साधी सुनावणी सुद्धा नीट पार पडली नाही। आज कोर्टात या याचिकेवरती अंतिम युक्तिवाद होईल अशी अपेक्षा होती, पण ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणाची सुनावणी आटोपती घेतली, ज्यात शिवसेनेच्या याचिकेचाही समावेश होता। त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने लवकरात लवकर या प्रकरणात निकाल द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केली। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात 12 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे सुनावणीसाठी अजून 1 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार असून निकालासाठी सुद्धा अजून 1 महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे। परिणामी या खटल्याबाबत पुन्हा एकदा तारीख पे तारीख होताना पाहायला मिळते। दरम्यान या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरमध्ये घ्यावी अशी मागणी शिंदेच्या बाजूने करण्यात आली। त्यामुळे शिंदे गटाकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा आरोप देखील होत आहे। तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? निकाल कोणाच्या बाजूने लागेल ते कमेंट करून नक्की सांगा।